श्रीराम समर्थ. सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कृपेनं हे सगळं घडलेलं आहे. ही नर्मदा परिक्रमा ही नर्मदा मैयाच्या इच्छेनं झालेली आहे. माझ्या इच्छेनं काही झालेलं नाही आहे. तिची इच्छा असल्यामुळं ही नर्मदा परिक्रमा घडलेली आहे. आणि नर्मदा परिक्रमाच्या बाबतीत सुरुवातीला मी प्रतिभाताई चितळे यांचे मी जे ऑडिओ होते ते ऐकले. मला माझ्या सुनेनं त्या ऑडिओ ऐकायला दिल्या आणि त्यांनी जी काही परिक्रमेतले अनुभव सांगितलेले आहेत ते इतके चित्तथरारक आणि खरोखरच विस्मयजनक आहेत की एक महिला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये निर्भयपणे परिक्रमा करते आणि त्याकरता त्यांना जे काही शरीर कष्ट सोसावे लागले ते सोसून त्यांनी ती परिक्रमा केली. त्यातून मला स्फूर्ती मिळाली. दुसरा भाग असा आहे की पूजनीय बाबा बेलसरे यांनी जे महाराज ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे त्या चरित्रामध्ये इंदोरला महाराज असताना त्यांनी आनंदसागर महाराज आणि ब्रह्मानंद महाराज दोघांनाही नर्मदा किनाऱ्यावरती नामस्मरण करण्याकरता पाठवलं. म्हणजे त्यांना आज्ञा दिली आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे हे दोघेही जण ओंकारेश्वर आणि खेडीघाटच्या जवळ सर्पेश्वर त्या ठिकाणी या दोघांनी जाऊन 3.5 कोटी जप त्या ठिकाणी तिथं केला. म्हणजे कमीत कमी 2.5 ते 3 वर्ष ब्रह्मानंद महाराज आणि हे आनंदसागर महाराज हे दोघेही त्या ठिकाणी राहिले. भिक्षा मागून ते तिथं हे करत असत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी उत्कृष्टपणे नामस्मरण केलं. ही मुख्य मला गोष्ट नर्मदेकडे आकर्षित करायला कारणीभूत ठरली. म्हणजे बाबा बेलसऱ्यांच्या चरित्रात हा उल्लेख आहे. स्वतः महाराजही नर्मदा किनाऱ्यावर अनेक वेळेला गेलेले आहेत आणि नर्मदेला मंडलेश्वर जे आहे तिथं भैयासाहेब मोडकांनी त्या ठिकाणी राम मंदिर बांधलेलं आहे. तिथं गोंदवलेकर महाराजांचंही मूर्ती आहे. तिथं पूजा अर्चा वगैरे व्यवस्थित होते आणि तिथं साधना केलेली आहे. तेव्हा आम्ही असा विचार केला की आपणही बँकेतले लोक जे आहोत या सगळ्यांनी नर्मदा परिक्रमेला जावं आणि आमच्यातले 4 जण त्यावेळेला तयार झाले. पंडित, नंतर बेलागडे आणि जयंत कुलकर्णी हे 1 जण होते. असे आम्ही 4 जण आम्ही नर्मदा परिक्रमा करायचा संकल्प केला आणि मैयाने तो पूर्ण करून घेतला. तर या बाबतीत असं आहे की नर्मदा परिक्रमा करताना पहिली गोष्ट म्हणजे मनाचा निश्चय पाहिजे, मनाचा निर्धार पाहिजे. म्हणजे आधी मानसिक तयारी तुमची स्वतःची झाली पाहिजे आणि मानसिक तयारी झाल्यानंतर आपली पूर्ण दृढ श्रद्धा नर्मदा मैयाच्या चरणापाशी असली पाहिजे की नर्मदा मैयाच माझ्याकडनं हे करून घेणार आहे. मी काही करणार नाही, माझ्याकडे ही शक्ती नाही आहे आणि नर्मदा मैयाच हे करून घेणार आहे. तेव्हा आता नर्मदा मैयाने जर आपल्याला तिच्या इच्छेनं जर आपल्याला जायचं असेल तर नर्मदा मैयाच्या परिक्रमेचे काही नियम आहेत आणि ते नियम आपण पाळले पाहिजेत आणि त्याचं परिपालन केल्यानंतर ही परिक्रमा सुखरूपपणे चांगल्या पद्धतीनं करता येते असा आमचा अनुभव आहे. 4 महिने आम्हाला ही परिक्रमा करायला, पायी परिक्रमा करायला 4 महिने लागले आणि साधारणपणे नोव्हेंबरमध्ये ही परिक्रमा पहिल्या आठवड्यामध्ये जर सुरू केली तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 4 महिन्यामध्ये ही परिक्रमा चांगल्या पद्धतीनं पूर्ण होऊ शकते. आणि त्यावेळेला वातावरणही चांगलं असतं, थंडी असते आणि तिकडे उबदार चांगली हवा असते. या हवामानामध्ये फेब्रुवारी एंडपर्यंत जर परिक्रमा केली तर निश्चितपणे परिक्रमावासींना रोज 25-27 किलोमीटर चालावं लागतं आणि हे चालणं सहज शक्य आहे. आम्ही रोज 28 किलोमीटर रोज चालत होतो आणि सुखरूपपणे प्रत्येक 7-8 किलोमीटरवर तिथं आश्रम आहेत. मोठमोठे ऋषीमुनींचे आश्रम त्या ठिकाणी आहेत. याज्ञवल्क्य ऋषींचा आश्रम आहे, कपिल मुनींचा आश्रम आहे, अनेक आश्रम आहेत तिथं. या ठिकाणी आपल्याला तिथं राहण्याची, प्रसादाची सोय केली जाते आणि कुठेही नर्मदा मैया कुणालाही उपाशी ठेवत नाही असा अनुभव आहे. नर्मदा मैया कुणालाही जंगलामध्ये सुद्धा उपाशी ठेवत नाही असा अनुभव आहे. आता नर्मदा मैया परिक्रमेचे काही नियम आहेत. त्यातला पहिला नियम असा आहे की भूमिशय्या म्हणजे आपण जमिनीवरच झोपायचं आणि गादी वगैरे वापर करायचा नाही. दुसरी गोष्ट खुर्चीवर बसायचं नाही. कुणाकडे जरी गेलं तरी खुर्चीवर बसायचं नाही, खाली बसायचं आणि खाली बसूनच काय जी आपली उपासना असेल ती आपण करायची. हा एक भाग आहे. सुरुवातीला ओंकारेश्वरला गेल्यानंतर गुरुजी आपल्याला तिथं नर्मदेचं पूजन करायला सांगतात. ते नर्मदेचं पूजन आपण करायचं, दंड कमंडलू घ्यायचा आणि त्या ठिकाणी पूजन झाल्यानंतर कन्यापूजन हा एक महत्त्वाचा सामाजिक भाग त्याच्यामध्ये आहे
की कन्यापूजनामध्ये तिथल्या ज्या मुली असतील किमान 5 मुलींची आपण पाय धुवून त्यांची चरण सेवा म्हणजे चरण पूजा करायची, त्यांना अक्षता हे करून फुलं वाहून. म्हणजे आपल्या समाजामध्ये स्त्रीला किती महत्त्व आहे, म्हणजे तिला देवीचंच नर्मदेचंच स्वरूप मानलेलं आहे. ती नर्मदाच साक्षात असल्यामुळं कन्यापूजन हा त्यातला एक महत्त्वाचा विषय आहे. त्यानंतर तिथलं ओंकारेश्वर ममलेश्वर म्हणून आहे, त्याचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी आपला संकल्प करायचा आहे. संकल्प फार महत्त्वाचा आहे. म्हणजे संकल्प करताना आपण मग पायी जाणार आहोत हा संकल्प केला तर आपण नर्मदेला एक आपण वचन दिलेलं आहे आणि ते वचन पाळणं ही आपली जबाबदारी आहे. म्हणून संकल्प हा महत्त्वाचा विषय आहे त्यातला. संकल्प झाल्यानंतर दंडाचं आणि कमंडलूचं पूजन वगैरे झाल्यानंतर मग गुरुजींची योग्य संभावना करून आपण तिथून ओंकारेश्वरला जो गजानन महाराजांचा आश्रम आहे तिथून मग आपण साधारणपणे निघायला सुरुवात करतो. पण या ठिकाणी आपली श्रद्धा मात्र डळमळीत असता कामा नये. श्रद्धा एकदम बळकट दृढ श्रद्धा पाहिजे. श्रद्धा अशी पाहिजे की काही झालं तरी माझ्या देहाचं काही झालं तरी चालेल पण मी ही परिक्रमा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि ही तुझ्या कृपेनंच मी पूर्ण करणार आहे. तुझ्या पायाशीच मी हा संकल्प केलेला आहे. तेव्हा हा संकल्प सिद्धीला नेणं हे तुझ्याच हातात आहे अशी नर्मदा मैयाला आतून मनापासून अंतःकरणापासून आपण प्रार्थना केली तर नर्मदा मैया निश्चित ती प्रार्थना आपली ऐकते आणि आपल्याला सुखरूपपणे घेऊन जाते असा अनुभव आम्हाला आलेला आहे. आता नर्मदा परिक्रमा का करायची हा एक महत्त्वाचा विषय आहे. नर्मदा परिक्रमा म्हणजे ट्रेकिंग किंवा पर्यटन नव्हे. कारण हल्ली काय झालं आहे की भरपूर वाहनांची उपलब्धता असल्यामुळं लोकांना एक टुरिझमचं गोडी लागलेली आहे. पण नर्मदा परिक्रमा ही टुरिझम नाही आहे. जसं आपण आळंदीची वारी करतो त्याच्यामध्ये एक भावभक्ती आहे, त्याच्यामध्ये एक भावना आहे, विठ्ठलापाशी एक भक्तिभाव आहे त्या ठिकाणी याकरता. आणि आळंदी ते पंढरपूर ही ज्यांनी पायी प्रवास केलेला आहे म्हणजे वारी केलेली आहे त्यांना नर्मदा परिक्रमा करणं सहज शक्य आहे. कारण ज्यांनी वारी केलेली आहे ती जर झाली असेल तर ती एंट्रन्स एक्झामिनेशन आहे असं म्हणायला हरकत नाही. वारी जर तुम्ही केली असेल 350 किलोमीटर मला वाटतं असेल 18-19 दिवस लागतात. मी ती वारी आधी केली आणि त्याच्यानंतर योगायोगानं पंढरपूर ते सज्जनगड ही पण वारी करायचा मला योग आला. आपले जे वरदानंद भारतींचा जो गोरट्याचा आश्रम आहे त्यांनी ती हे केली होती. त्याच्या अगोदर अमरनाथची यात्रा करता आली. त्यामुळं शरीराला सवय झाली होती आणि ही शरीराला सवय होणं फार आवश्यक आहे. आपण परिक्रमेच्या पूर्वी किमान 3 ते 4 महिने रोज 8 किलोमीटर चालायला पाहिजे. रोज जर तुम्ही 8 किलोमीटर रोज चाललात तर तुम्हाला परिक्रमेमध्ये त्रास होत नाही. दुसरी गोष्ट तुम्ही सामान किंवा तुमचं जे साहित्य आहे ते कमीत कमी घेतलं पाहिजे. म्हणजे जास्त साहित्य घेऊन उपयोग नाही. तुमच्या सॅकमध्ये 7 ते 8 किलो एवढंच वजन असलं पाहिजे. कारण जसं आपल्या मनावर डोक्यावर जसं कर्माचं ओझं असतं तसं परिक्रमेमध्ये हे साहित्याचं ओझं असतं. तर हे घेऊन 4 महिने आपल्याला चालायचं आहे. तर कर्माचं ओझं जेवढं असतं तेवढंच ओझं आपण सॅकमध्ये घ्यावं आणि जास्त काही वस्तू घेण्याची गरज नाही. एक तुमचं चांगल्यापैकी शाल स्वेटर हे असावं, कानटोपी असावी, नंतर चांगले चप्पल असाव्यात. लोक अनवाणी परिक्रमा करतात. 80-80 वर्षाचे परिक्रमा करणारे मी सत्पुरुष तिथं पाहिले. 5-5, 6-6 परिक्रमा त्यांनी केलेले आहेत. आता महाराजांनी जे सांगितलं ब्रह्मानंद महाराजांना 3.5 कोटी जप करा ह्याचा अर्थ 3.5 कोटी जप करायला कमीत कमी 3 वर्ष तरी पाहिजेत. आता 3 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी केवळ भिक्षा मागून आणि त्या ठिकाणी ते एक झोपडी बांधून त्या ठिकाणी ते राहिले. मग आपल्याला तर हल्ली खूप सुखसोयी झालेल्या आहेत. त्यामुळं साहित्य कमीत कमी घ्यायचं. दुसरी गोष्ट आपलं वजनही स्वतःचं कमी असलं पाहिजे. म्हणजे 60 ते 65 किलो ज्यांचं वजन आहे त्यांना सहजपणे ती परिक्रमा करता येते. ज्यांचं वजन थोडं जास्त आहे त्यांनी पहिले 3-4 महिने जर चांगल्या पद्धतीनं चालले, रोज 8-10 किलोमीटर चालले तर ते वजन कमी येतं. आणि परिक्रमेमध्ये तर 15 किलो आमचं वजन कमी झालं. म्हणजे 4 महिन्यानंतर आमचं वजन 15 किलोने कमी झालं होतं सगळ्यांचं. तर तो आपला फायदा आहे, म्हणजे देहाच्या दृष्टीने आवश्यक आहे. तर ही परिक्रमा करताना मुख्य विषय असा आहे की ही स्वांतः सुखाय करायचे. म्हणजे कुणाला तरी नातलगाना हे करण्याकरता किंवा काहीतरी यूट्यूबवर टाकण्याकरता हे नाही आहे खरं सांगायचं. स्वांतः सुखाय हे आहे. आणि स्वांतः सुखाय याचा अर्थ असा आहे की आत्मानंदासाठी हे करायचं आहे. मला आनंद मिळावा ह्याच्यासाठी करायचं आहे, दुसऱ्यासाठी कुणासाठी नाही करायचं. दुसरी गोष्ट देहकष्ट जेवढे होतील तेवढा मनाला विश्रांती मिळते.
आणि मनाला जेवढे मनाचे लाड तुम्ही कमी कराल तेवढी बुद्धीची शक्ती वाढते. त्यामुळं देहकष्ट करणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि देहबुद्धी कमी करायची असेल तर हे रोज 28 किलोमीटर चालल्यानंतर खरोखरच देहबुद्धी कमी होते आणि मन आत्मसुखाकडे वळायला लागतं. कारण देहसुखाची आपल्याला एवढी सवय झालेली असते की त्यामुळं कम्फर्ट ज्याला आपण म्हणतो तर त्या कम्फर्टकडं आपण वळलेला असतो. तर परिक्रमेमध्ये मुख्यतः चित्तशुद्धी हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे महाराजांनी जे आनंदसागरना सांगितलं नर्मदा किनारी जा, त्याचं कारण असं आहे की तपोभूमी आहे ती, आणि तपोभूमी असल्यामुळं हजारो वर्ष तिथं ऋषीमुनींनी तपश्चर्या केलेली आहे. त्यामुळे तिथं दिव्य स्पंदनं आहेत, एक प्रकारची व्हायब्रेशन ज्याला आपण म्हणतो, ती तुम्हाला जाणवतात तिथं गेल्यानंतर. आणि शांत स्थिर मन होतं. एखाद्या ठिकाणी जर तुम्ही नामस्मरण करायला एखाद्या मंदिरामध्ये बसलात तर खूप आनंद मिळतो आणि नामस्मरण खूप चांगल्या प्रकारे होतं. तर अशा पद्धतीनं आपण ही पूर्वतयारी थोडी करून आपली चालण्याची सवय वाढवून आपण जर केलं तर ही परिक्रमा करणं काही अवघड नाही आहे. माझ्याबरोबर कृष्णदास महाराज जे होते ते 102 वर्षाचे होते आणि ते 3री परिक्रमा करत होते आणि स्वतःचं ओझं खांद्यावर घेऊन ते चालत होते. त्यांच्याबरोबर चालताना आम्हाला पळावं लागत होतं, इतक्या वेगानं ते चालत होते. असे अनेक आम्हाला भेटले. आणि मग शक्यतोवर नर्मदेच्या किनाऱ्यानं आपण जेवढं चालू तेवढा नर्मदेचा सहवास आपल्याला मिळतो. आणि वरच्या बाजूला डांबरी रस्ते आहेत आणि त्याच्या खाली ग्रामीण भागातले कच्चे रस्ते आहेत. तर त्या कच्च्या रस्त्याने शक्यतोवर चालावं किंवा नर्मदेच्या किनाऱ्यानं जिथे शक्य आहे, कारण काही ठिकाणी चिखल आहे, दलदल आहे, त्यामुळं दगडगोटे आहेत, त्यामुळं नर्मदेच्या वरच्या भागातनं पण नर्मदेच्या जवळून उजव्या हाताला नर्मदा ठेवणं आवश्यक आहे. आणि नर्मदा क्रॉस करायची, कुठेही नर्मदा ओलांडायची नाही, कारण नर्मदा जर ओलांडली तर मग ती परिक्रमा खंडित होते, असं त्याचं स्वरूप आहे. त्यामुळे नर्मदा उजव्या हाताला ठेवून बरोबर नर्मदेची कुपी ठेवायची, त्याच्यामध्ये नर्मदेचं जल ठेवायचं. सकाळी नर्मदेमध्ये स्नान झाल्यानंतर नर्मदेचं पूजन करायचं आहे. नंतर शंकराचार्यांनी रचलेलं जे नर्मदाष्टकम आहे ते, नंतर आरती, हे रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला करायचं आहे. आणि ही पद्धत रोजची आहे. म्हणजे 4 महिने आपण जोपर्यंत परिक्रमेमध्ये आहोत तोपर्यंत दंडाचं पूजन, कमंडलूचं पूजन, नर्मदा जलाचं पूजन, आरती आणि नर्मदाष्टकम हा आपला रोजच्या दिनक्रमाचाच भाग होणं आवश्यक आहे. त्या सॅकमध्ये फार वजन न घेता थोडं वजन घेऊन, कारण 4 महिने आपल्याला ते खांद्यावर घेऊन चालायचं आहे, त्यामुळे कमीत कमी आपल्याला आवश्यक एवढ्याच वस्तू जवळ घ्याव्यात. नातलग लोक प्रेमानं खूप आग्रहानं अनेक गोष्टी द्यायचा प्रयत्न करतात, पण त्याची काही आवश्यकता नाही आहे. त्या वस्तूनंतर मग देऊन टाकायची वेळ येते. तर कमीत कमी वस्तू आवश्यक तेवढ्या घ्याव्यात. कारण मी असे संन्यासी बघितलेले आहेत की ज्यांच्याजवळ फक्त एक वस्त्र, उपरणं, पायात काही नाही, आणि ते त्यांचा नियम असा आहे, म्हणजे खरा नियम असा, कोणाकडे काही मागायचं नाही. पहिली गोष्ट, यदृच्छा लाभ संतुष्टो, असं भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, यदृच्छा लाभ संतुष्टो, म्हणजे जे काही आपल्याला मिळेल ते आनंदानं स्वीकारायचं. जो प्राप्त है वही आपके लिए पर्याप्त है. तुम्हाला अर्धी भाकरी मिळाली तरी ती तुम्हाला पुरेशी आहे. चतकोर भाकरी मिळाली, शिळी भाकरी मिळाली, खिचडी मिळाली, जे मिळेल ते आनंदानं स्वीकारायचं आणि कुठेही तक्रार करायची नाही. कारण आपल्याला प्रपंचामध्ये नेहमी तक्रार, हे नको, ते आत्ताच कशाला हे दिलं, हे गोड झालं आहे, फार तिखट झालं आहे, अमुक झालं आहे, असं काही नाही. जे असेल ते आनंदानं स्वीकारायचं. हे जो ॲक्सेप्टन्सचा भाग आहे ह्याच्यातनं चित्तशुद्धी होत असते. आणि जिथं चित्तशुद्धी आहे तिथं ज्ञानाचं उदय होतं. महाराजांनी असं म्हटलेलं आहे की जिथे चित्तशुद्धी झालेली आहे तिथं आपोआपच ज्ञानाचा उदय होतो. ज्ञान म्हणजे हे काय, जगाचं ज्ञान नव्हे, आत्मज्ञान त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होते. तेव्हा आता आपण ओंकारेश्वरापासून निघाल्यानंतर ठिकठिकाणी आपल्याला लोकांचा आदरातिथ्य इतकं आहे, अगत्यशील इतके लोक आहेत नर्मदा किनाऱ्यावर. गरीबातला गरीब माणूससुद्धा अतिशय प्रेमानं तुम्हाला त्याच्याजवळ जे काही आहे ते अतिशय प्रेमानं गरम गरम तुम्हाला खिचडी असेल, रोटी असेल, चावल असेल, दाल बाटी असेल, हे सगळं तुम्हाला, तुम्ही 40-50 किती परिक्रमावासी असू देत, सगळ्यांना अतिशय आनंदानं, प्रेमानं, आग्रहानं सगळ्यांना घालतात. आणि किती परिक्रमावासी येणार हे त्यांना माहीत नसतं, पण ते चुलीवर स्वयंपाक करतात. त्या ठिकाणी महिला एकेका वेळेला 100 रोटी भाजून तयार करतात, अशी हे लावतात, चवड लावतात अक्षरशः. आणि हे आदरातिथ्याने हे प्रेम बघितल्यानंतर खरोखर खूप आनंद मिळतो आणि आपल्याला यातून शिकायला मिळतं. मुख्य काय आहे की
की आपले स्वतःबद्दल काही गैरसमज असतात की मी अमुक आहे, मी बँकेत होतो, मी तमुक आहे, मी हे जे डोक्यात एक आपली कल्पना असतात, या कल्पना हळूहळू परिक्रमा जशी जशी आपण करायला लागतो तसं ते मनातले सगळे जे काही ढग असतात ते विरळ व्हायला लागतात आणि खऱ्या अर्थानं मनाला आनंद मिळायला लागतो, मन प्रसन्न होतं. आणि नर्मदा किनाऱ्यावर एवढं रमणीय आणि प्रसन्न वातावरण आहे की तुम्ही कुठेही जरी एखाद्या वडाच्या झाडाखाली नर्मदा किनाऱ्यावर बसलात तरी तुम्ही तो दृश्य बघून इतके हरखून जाल की तुम्हाला वाटेल आता आपण इथंच थांबावं आणि इथेच काही उपासना करावी. आणि त्याच्यात एक नियम असा आहे की परिक्रमामध्ये चालताना नामस्मरण करायचं आहे. महाराजांनी जो काय आपल्याला मंत्र दिलेला आहे त्याचं नामस्मरण सतत करायचं. तिथं अनुसंधान नर्मदा मैयाशी आणि महाराजांशी एवढं अनुसंधान कायम राहील. कारण चालताना लोक आम्ही बरेच बघितले ते गप्पा मारतात किंवा मोबाईल बघत बसतात आणि मग मनाची व्यग्रता, मन सगळीकडे डायव्हर्ट होतं. तर मनाला तुम्हाला एक शिस्त लावण्याकरता ही परिक्रमा आहे. खरं सांगायचं तर मनाला एक प्रकारची शिस्त लागते आणि नामस्मरण जेवढं तुम्हाला 4 महिन्यात करता येईल तेवढं अक्षरशः तुम्हाला म्हणजे श्वासे श्वासे दत्तनाम असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक श्वासागणिक नाम घ्या, कारण पुढचा श्वास मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे चालताना तुम्ही सलग नामस्मरण करणं हा त्यातला फार महत्त्वाचा भाग आहे. हे जे कृष्णदास महाराज 102 वर्षाचे आम्हाला भेटले, ज्यांच्याजवळच आम्ही भानपुरा म्हणून तिथं उतरलो होतो, तर ते पहाटे 3 वाजता उठले होते आणि जप करत बसले होते. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही हे कसं काय हे करतात? तर ते मला म्हणले की देखिए, हर श्वास पे नाम लेना जरूरी है, नाम के सिवा कुछ मत करो. म्हणे जितना नाम आप लेते जाएंगे उतना आपको चलने में कोई दिक्कत नहीं होगी. मैया आपको उठा के अपने कंधे पे लेकर चलेगी. म्हणे सिर्फ आप नाम लेते जाओ. म्हणे तर नामस्मरणाचं त्यांनी इतकं महत्त्व सांगितलं. आपल्याला ते नामाचं महत्त्व अजून कळत नाही, पण नामाचं इतकं महत्त्व आहे की तुम्ही चालताना सतत माळ जवळ ठेवून नामस्मरण जर करत चाललात तर तुम्हाला श्रम होत नाहीत, पाय दुखत नाहीत, असा माझा अनुभव आहे. सुरुवातीला पायाला फोड येतात, गुडघे दुखतात, सगळे प्रकार होतात, पण एक 8-10 दिवसांनी असा अनुभव येतो की कोणीतरी आपल्याला घेऊन जाते, सांभाळते, अशीच भावना. म्हणजे नर्मदा ही आईच आहे, आईपेक्षाही नर्मदा जास्त सांभाळते, असे अनुभव यायला लागतात आणि मग खराखुरा आनंद मिळायला लागतो. नर्मदा परिक्रमेमध्ये पांढरे कपडे वापरायचेत, कुठेही रंगीबेरंगी कपडे किंवा हे नाही आहेत. स्त्रियांकरताही पांढरे कपडे आहेत, पुरुषांकरताही पांढरे कपडे. सारा लेंगासुद्धा ते म्हणतात धोती तुम्ही नेसली पाहिजे. ॲक्च्युअली ते म्हणतात की लुंगी किंवा धोती तुम्ही नेसा, कारण पूर्वापार तिथं पद्धत आहे. आणि पहिली परिक्रमा मार्कंडेय ऋषींनी केलेली आहे. 3 वर्ष 3 महिने 13 दिवस इतकी ती परिक्रमा आहे. कारण नर्मदेला जवळजवळ 800 नद्या मिळतात आणि ह्या नद्यांच्या उगमापर्यंत जायचं, पुन्हा नर्मदेपाशी यायचं आणि पुन्हा पुढचे हे सुरू करायची. ही खरी परिक्रमा आहे. तर त्याला 3 वर्ष 3 महिने 13 दिवस लागतात, पण आम्ही ती 4 महिनेच केली. आम्ही नर्मदा परिक्रमा केली. दक्षिण तटावरनं 1600 किलोमीटर आणि उत्तर तटावरनं 1600 किलोमीटर अशी ती परिक्रमा आहे. परिक्रमेतनं माझा तरी वैयक्तिक असा अनुभव आहे की तक्रार करायची वृत्ती कमी होते. जे काही मिळेल त्याच्यात आनंद घ्यायची सवय होते आणि खऱ्या अर्थानं मन प्रसन्न राहायला लागतं. म्हणजे वस्तूशिवाय मन प्रसन्न राहायला लागलं की तुमची थोडीफार प्रगती, अजून माझी काहीच प्रगती नाही आहे, पण थोडीफार तरी प्रगती व्हायला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. जे काही असेल ती परिस्थिती स्वीकारायची आपल्याला सवय होती. कारण इतक्या प्रतिकूल म्हणजे जाताना आपल्याला अनेक अनुभव, चढ आहेत, उतार आहेत, ऊन आहे, पाऊस आहे, त्याच्यानं घाट आहेत, जंगल आहेत, घनदाट जंगलातनं जावं लागतं. आणि त्यावेळेला असा अनुभव येतो की नर्मदा आपली काळजी घेते, कोणीतरी आपली काळजी घेणारं जवळ आहे. ती जी आपण जे नर्मदेचं जल ठेवलेलं आहे ते प्रतिकात्मक आहे. त्यामुळं आपल्याला कुठेही असंही होत नाही की कोणी काही आपल्यावर हल्ला केला आहे. किंवा श्वापदंसुद्धा आहेत, मोठमोठी श्वापदं जंगलांमध्ये आहेत, पण कोणी एकाही परिक्रमावासीला कधीही त्रास झालेला नाही. शूलपाणीचं जंगल आहे, लक्कडकोटचं जंगल आहे, असे अनेक जंगल आहेत. तर ह्यातनं प्रवास करताना आपण सुरक्षितपणे, म्हणजे एक कवच ज्याला आपण म्हणतो, रामरक्षेमध्ये कवच आहे, तसं ते कवच आपल्याभोवती तयार होतं आणि आपल्याला शांतपणे आपल्याला उपासना करतं. मुख्य तिथं उपासना करणं ह्याच्याकरता जाणं आवश्यक आहे. आश्रमामध्ये केवळ मी किती किलोमीटर चाललो ह्याला महत्त्व नाही आहे, तर मी तिथं गेल्यानंतर काय उपासना केली.
आता कपिल मुनींचा आश्रम आहे, त्या कपिल मुनींच्या आश्रमात जर तुम्ही गेलात, कपिलेश्वर म्हणून आहे, तिथं इतकं शांत वातावरण आहे की तुम्ही तिथं जर ध्यान लावून बसलात तर तुम्हाला वेगळा अनुभव येतो त्या ठिकाणी. आणि ह्याकरता आपण तो प्रवास करण्याची गरज आहे. ओंकारेश्वरला ज्यावेळेला आम्ही परिक्रमा सुरू केली त्यावेळेला आम्हाला तिथल्या गुरुजींनी सांगितलं की 100 लोकांनी जर संकल्प केला पायी चालण्याचा तर फक्त 20 लोकच तो संकल्प पुरा करू शकतात. बाकीचे काही ना काही कारणामुळे असेल, काही असेल, आजारपण असेल किंवा पण त्यांचा निश्चय कमी पडत असेल, काही असेल, पण 100तले 20 लोकच परिक्रमा पूर्ण करतात. त्या 20 जणांमध्ये तुम्ही असाल असा त्याने आम्हाला आशीर्वाद दिला. आणि खरोखरच आमची परिक्रमा सुदैवानं, अर्थात हजारो लोक येतात परिक्रमा करणारे हजार, पण तुमची त्या ठिकाणी अंतःकरणातली भावना काय आहे याला फार महत्त्व आहे. तुम्ही सगळी बाहेरची तयारी कराल, सॅक घ्याल, हे कराल, ते सगळं घ्याल, पण मनाची तयारी करणं, मनाचा निश्चय करणं, निर्धार करणं ही फार गरज असते. आणि आपल्याला शरीर कष्टाची तेवढी सवय नसते. आपलं पंखा, AC वगैरे, आता आश्रमामध्ये हे काही नसतं, संडास बाथरूमसुद्धा नसतात, बाहेर जावं लागतं, म्हणजे गैरसोय सोसायची सवय लागते, कष्टाची सवय लागते आणि एक आनंद त्यातनं घेण्याची, कारण जेवढं कष्ट होतील तेवढा आनंद खूप वाढत जातो, असा आमचा तरी अनुभव आहे त्यातला. सूर्योदय झाला की चालायला सुरुवात करायची आणि सूर्यास्त झाला की थांबायचं, अशी तिथली पद्धत आहे. तर सूर्यास्ताला थांबायचं, सूर्योदय झाला की मात्र चालायला सुरुवात करायची. साधारणपणे 10-11 तास चालायचं, 1 तास 1.5 तास विश्रांती घ्यायची, मधल्या काळामध्ये 12:30-1ला प्रसाद घ्यायचा, पुन्हा 2 वाजता चालायला सुरुवात करायची. आणि मग मात्र थांबायचं नाही आणि रेंगाळायचं नाही. 2 गोष्टी आहेत परिक्रमेमध्ये, रेंगाळायचं नाही, गप्पा मारायच्या नाहीत, सतत नर्मदेचं अनुसंधान ठेवायचं, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि चालत राहायचं, किती पाय दुखले काही झालं तरी. आमच्याबरोबर एक डॉक्टर होते, म्हणजे त्यांची अपॉइंटमेंट मिळत नाही असं ते भोपाळचे डॉक्टर होते, त्रिपाठी काहीतरी आडनाव होतं, त्यांची बायको पण डॉक्टर होती, 2 जण होते. त्यांनी खांद्यावर एक त्या मिसेसच्या खांद्यावर जी सॅक होती त्याच्यामध्ये परिक्रमावासींकरता सर्व प्रकारची औषधं, नंतर ऑइंटमेंट्स, पायाला चोळण्याकरता तेलं, आणि ते गृहस्थ रात्री 11:30-12पर्यंत परिक्रमावासींची आश्रमामध्ये मॉलिश करणं, गुडघ्याला हे करणं, म्हणजे फिजिओथेरपिस्ट असल्यासारखं ते सर्व सेवा करायचे. पायाला तेल लावून चोळणं, तिळाचं तेल बरोबर ठेवलं होतं, अनेक प्रकारचे आयुर्वेदिक तेलं आणि गोळ्या, कोणाला काय डोकं दुखतंय, त्रास होतोय, सगळ्यांना वेळच्या वेळेला त्या गोळ्या, 1 पैसाही घ्यायचे नाहीत. तर त्यांनी सांगितलं त्यांची प्रॅक्टिस, तो त्यांच्या गावचा एक माणूस नंतर भेटला, तो म्हणला ह्या माणसाची प्रॅक्टिस काही लाखांमध्ये आहे, पण आज हा म्हटलं ते सोडून परिक्रमावासींकरता ते दोघंही, नवरा बायको दोघंही सेवा करतं. आणि ते दिवसाला 40 ते 45 किलोमीटर चालायचे, दोघंही यंग होते. 1-2दा आमची त्यांची भेट झाली आणि त्यांनी परिक्रमा, माझा गुडघा सुजला होता, त्यांनी मॉलिश वगैरे करून मला छानपैकी तुम्ही काही काळजी करू नका म्हणले, तुम्हाला उद्या सकाळी तुम्ही ओके व्हाल म्हणे, काही गोळ्या बिळ्या दिल्या मला. आणि खूप म्हणजे प्रेमानं सेवा करतात, एवढे मोठे डॉक्टर भोपाळचे. अशी भक्ती तिथं, म्हणजे कृतिशील भक्ती ज्याला आपण म्हणतो ना, कृतिशील भक्तीला फार महत्त्व आहे. भक्ती आहे मनामध्ये खूप आहे, पण प्रत्यक्ष आचरणात काहीच नाही, मग त्याचा काही उपयोग नाही. प्रत्यक्ष तुमच्या कृतीतून ते जाणवलं पाहिजे की हा खरा भक्त आहे, हे असं जाणवलं पाहिजे. आपण सर्वांनी शांतपणे हे सगळं ऐकून घेतलं आणि एवढा वेळ दिलात त्याबद्दल मी आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ.